रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरच काही. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातामागे संशयाचे धुके दिवसेंदिवस दाट होताना दिसत आहेत. 2 दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी डीजीसीएने 22 पानांचा प्राथमिक अहवाल सादर केला आहे. या अहवालावरून राष्ट्रवादीचे नेते संशय व्यक्त करत आहे. अशातच जय पवार यांनी VSRचा मालक रोहित सिंग हा पायलटच्या सीटवर डुलकी घेत असल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओवरून आमदार अमोल मिटकरी यांनीही संताप व्यक्त केलाय. अजित पवार यांच्या अपघाती निधनावरून आमदार अमोल मिटकरी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. VSR कंपनी संदर्भातील वाद आणखी तीव्र झाला आहे. जय पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या कथित व्हिडिओनंतर राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार अमोल मिटकरी यांनी कठोर प्रतिक्रिया दिली आहे. डीजीसीएचा 22 पानी प्राथमिक अहवाल अत्यंत सदोष असल्याचा आरोप करत त्यामध्ये ठिकाणांच्या उल्लेखात विसंगती असल्याचं त्यांनी नमूद केलंय. हा अहवाल दारू किंवा गांजा पिऊन बनवल्यासारखा असल्याचा दिसतोय, असा घणाघात आमदार अमोल मिटकरी यांनी केलाय. हा प्राथमिक अहवाल अत्यंत सदोष आहे. जिल्हा बारामती म्हटलं आहे, विमान झाडाला धडकल्याचं सांगितलं आहे. या रिपोर्टला काही अर्थ नाही असंही ते म्हणाले. या दरम्यान रोहित सिंग उड्डाणादरम्यान झोप घेत असल्याचा आरोप गंभीर असल्याचं सांगत प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्याचं मिटकरींनी म्हटलंय. रोहित सिंग मुजोर आणि माजोर्डा असेल तर त्याला तत्काळ अटक करावी, तसेच VSR कंपनीवर बंदी घालावी अशी मागणी त्यांनी केली आहे. जय पवार यांनी घेतलेली भूमिका स्वागतार्ह असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. डीजीसीएने तातडीने कठोर कारवाई न केल्यास संबंधित कंपनीला गंभीर परिणामांना सामोरं जावे लागेल असा इशाराही मिटकरी यांनी दिलाय. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.